लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. बस स्थानकाचा स्लॅब अचानक कोसळल्याने येथील कन्या विद्यालयातील एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे माजी संचालक तसेच निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्कर नाना बनकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्या उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, पोलीस निरीक्षक गणेश गुरव तसेच पोलीस कर्मचारी विकास वाळुंज, सागर धात्रक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेनंतर प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे स्लॅब कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र त्यावेळी अधिक प्रवासी उपस्थित असते तर अनर्थ घडला असता. आधीपासूनच समस्यांच्या विळख्यात असलेल्या पिंपळगाव बसस्थानकात आता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे. प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.